द नेक्स्ट व्हिडिओ बेटा आता. ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये ना बेटा तुम्हाला सगळेच्या सगळे जे फॉर्म्युले यूज होणार आहेत ते म्हणजे आहेत tan ऑफ ए प्लस बी आणि tan ऑफ ए मायनस बी. ठीक आहे. सगळे मॅक्सिमम याच फॉर्म्युलावरती असते. tan ऑफ ए प्लस बी किती असतं? tan ए प्लस tan बी अपॉनला खाली 1 मायनस tan ए इंटू द tan बी अपॉन खाली किती येतं? 1 मायनस tan ए इंटू द tan बी. तेच tan ऑफ ए मायनस बीचा पण फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. किती बेटा? tan ए मायनस tan बी, tan ए मायनस tan बी अपॉनला खाली 1 प्लस tan ए इंटू द tan बी अपॉनला खाली 1 प्लस tan ए इंटू द tan बी. ठीक आहे. ओके. काय म्हणतोय बेटा? समते बघू. प्रूव्ह दॅट tan ऑफ 3a, ठीक आहे, मायनस tan ऑफ 2a minus tan of 2a minus tan of a is equal to tan of 3a into the tan of 2a into the tan of a into the tan of a into the tan of a हे प्रूव्ह करायचं आहे. आता इथे ना बेटा LHS घेतो. LHS मध्ये किती बेटा? tan ऑफ 3a मायनस tan ऑफ 2a मायनस tan ऑफ a. आता इथे डायरेक्टली LHS नाही घ्यायचं बेटा. ह्या गणिताला थोडेसे टिपिकल सम्स आहेत. ह्या गणितामध्ये काय करायचं बेटा? आता सगळ्यात मोठी किंमत याच्यातली 3a 2a आणि a पैकी सगळ्यात मोठी किंमत कुठली आहे? 3a आहे. राईट. मग इथे सगळ्यात पहिले 3a लिहायचा. 3a ला मी ह्या दोन फॉर्म मध्ये लिहू शकतो बेटा, 2a आणि प्लस ए. आता मी हे आकडे कुठून लिहिले? त्याचे क्वेश्चन मध्ये होतं ना बेटा, त्याच्याच हिशोबाने सगळ्यात मोठा आकडा इथं लिहिला आणि ह्या दोघांची काय केली तर माझं उत्तर 3 येईल बेटा. तर ऍडिशन केली तर माझं उत्तर 3 येईल. ठीक आहे. हा 3a तसाच ठेवला. या दोघांचं काय केलं म्हणजे माझं उत्तर 3 येईल बेटा. 2a प्लस ए केलं. फाईन. मग आता दोघी साइड्सला tan ऍड केला म्हणजे tan ऑफ 3a टेकिंग tan ऑन बोथ साइड्स. इथं लिहून घेतो टेकिंग tan ऑन बोथ साइड्स. टेकिंग tan ऑन बोथ साइड्स. दोघी साइड्सला आपल्याला tan टाकायचा. मग इथे किती येईल? tan ऑफ 3a इज इक्वल टू tan ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2a प्लस a. चालेल बेटा असं. पुन्हा मग tan ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला दिसतोय. किती असतो? tan a म्हणजेच tan ऑफ 2a प्लस tan b म्हणजेच tan a अपॉनला खाली 1 मायनस tan a म्हणजेच tan ऑफ 2a इंटू द tan b म्हणजेच tan a. तयार सर. आता ही कोणाची किंमत आली बेटा? tan ऑफ 3a ची किंमत आली. कोणाची किंमत आली? tan ऑफ 3a ची. हा डिवाइडला आहे, तिकडे गेल्यावरती मल्टिप्लाय होऊन जाईल. राईट. मग इथे किती आलं? tan ऑफ 3a ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 मायनस tan ऑफ 2a इंटू द tan ऑफ a इंटू द tan ऑफ a इज इक्वल टू tan ऑफ किती येईल बेटा? 2a प्लस tan ऑफ a प्लस किती आलं? tan ऑफ a. ही स्टेप जर जमली ना बेटा, खालचं गणित अवघड नसतं. ही स्टेप जमली तर खालचं गणित अवघड नसतं. आता tan ऑफ 3a याला पण मल्टिप्लाय होईल, याला पण मल्टिप्लाय होईल. म्हणजेच tan ऑफ 3a इंटू द 1 tan ऑफ 3a आलं मायनस इथे tan ऑफ 3a इंटू द tan ऑफ 2a बरोबर into the tan of 2a into the tan of a which is equal to tan of 2a plus tan of a plus किती आलं? tan of a. आता ही अख्खीच्या अख्खी टर्म मायनस आहे, तिकडे गेल्यावरती प्लस. ही अख्खीच्या अख्खी टर्म मायनस आहे, तिकडे गेल्यावरती प्लस. मग काय होऊन जाईल बेटा? इथे tan of 3a इथंच लिहितो तसंच. ठीक आहे. which is equal to आधी हा tan of 2a तसाच, tan of 2a तसंच प्लस tan ऑफ ए पण तसंच. ठीक आहे. हा मायनस आहे, तिकडे गेल्यावरती प्लस होईल. हा मायनस आहे, तिकडे गेल्यावरती प्लस होईल. प्लस किती आलं? tan ऑफ 3a इंटू द tan ऑफ 2a इंटू द tan ऑफ a. मी एक काम करून घेतो, इथे जमत नाहीये, इथं लिहून घेतो. ठीक आहे. इथून गणित खाली चालू बेटा. हा tan ऑफ 3a तसाच लिहिला. ठीक आहे. विच इज इक्वल टू ही टर्म मायनस आहे, तिकडे गेल्यावरती प्लस होईल. मग इथे किती आलं? tan ऑफ 2a पहिले तसंच प्लस tan ऑफ a पण तसंच. ठीक आहे.
मायनस एक तिकडे गेल्यावरती प्लस झालं. प्लस किती येईल बेटा इथे tan ऑफ 3a इंटू द tan ऑफ 2a इंटू द tan ऑफ a. ओके. आता जर ऑब्झर्व केलं ही प्लस इकडे आलं होती मायनस, पुन्हा ही प्लस इकडे आलं होती मायनस, तेच प्रूफ करायचं. तर tan ऑफ 3a मायनस tan ऑफ 2a मायनस tan ऑफ a इज इक्वल टू तिकडे काय शिल्लक राहील बेटा tan ऑफ 3a इंटू tan ऑफ 2a इंटू द tan ऑफ a. मग इथे tan ऑफ 3a, ठीक आहे, हा प्लस इकडे आला होती मायनस, मायनस tan ऑफ 2a, पुन्हा प्लस इकडे आला होती मायनस, मायनस tan ऑफ a विच इज इक्वल टू पुन्हा इथे किती आलं tan ऑफ 3a इंटू द tan ऑफ 2a इंटू द tan ऑफ a. हे एकदम टिपिकल सम्स आहेत बेटा. अशा पद्धतीने हे प्रूफ केलं तरच उत्तर येतात, अन्यथा आन्सर्स येत नाही. हे अशा पद्धतीने आपण प्रूफ केले तरच आन्सर्स येतात, अन्यथा येत नाही. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम घेतोय बेटा. पुढचं सम अशा स्टाईलचं आहे थोडंसं, ठीक आहे, अशा स्टाईलचं आहे. फाईन. काय करावं लागेल काय नाही ते तुम्ही मला सांगायचं आहे. tan of 70, prove that tan of 70 degree minus tan of 50 degree minus tan of 20 degree is equal to tan of 70 degree into the tan of 50 degree into the tan of 20 degree into the tan of किती बेटा 20 डिग्री. ओके. आता पुन्हा ह्या गणितासाठी जसं मागचं 3a इज इक्वल टू 2a प्लस a लिहिलं होतं, आठवतंय? तसं इथे पहिल्या स्टेपला काय लिहिता येईल बेटा, 70 जो आहे त्या 70 ला काय लिहिता येईल, 50 प्लस 20 हे सुचायला पाहिजे. त्याला काय लिहिता येईल बेटा, 50 प्लस 20. मग पुन्हा दोघी साइड्सला tan घ्यायचं, ती स्टेप काय लिहित नाही. मग tan ऑफ 70 विच इज इक्वल टू पुन्हा tan ऑफ किती येईल बेटा, 50 प्लस 20 पुन्हा tan ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला किती येतं, tan a प्लस tan b अपॉन खाली 1 मायनस tan a इंटू द tan b. ओके. आणि इथे tan ऑफ 70 जसाच्या तसाच. पुन्हा हा डिवाइडला इकडे आला ती मल्टिप्लाय किती होईल बेटा, tan ऑफ 70 ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 मायनस tan ऑफ 50 इंटू द tan ऑफ 20 विच इज इक्वल टू tan ऑफ 50 प्लस tan ऑफ 20 प्लस किती आलं, tan ऑफ 20. हा पुन्हा tan 70 याला मल्टिप्लाय, तो पुन्हा याला पण मल्टिप्लाय होईल. म्हणजेच किती आलं, tan ऑफ 70 मायनस tan ऑफ 70 इंटू द tan ऑफ 50 इंटू द ब्रॅकेटमध्ये टाकून देतो वाटलंच तर इंटू द tan ऑफ 20 इज इक्वल टू tan ऑफ 50 प्लस tan ऑफ 20. दोघीकडे डिग्री लिहून घेतो, ठीक आहे. आता ही पूर्ण टर्म मायनस आहे, तिकडे गेल्यावरती प्लस, मागच्या सारखंच बेटा, काहीच फरक नाहीये. मग tan ऑफ 70 विच इज इक्वल टू किती आलं इथे, tan ऑफ 50 प्लस tan ऑफ 20 मायनस हा प्लस आहे, तिकडे गेल्यावरती मायनस आहे, सॉरी मायनस तिकडे गेल्यावरती प्लस झाला, प्लस किती बेटा tan ऑफ 70 इंटू द tan ऑफ 50 डिग्री इंटू द tan ऑफ 20 डिग्री इंटू द tan ऑफ 20 डिग्री. आता हा प्लस इकडे आला होती मायनस, पुन्हा हा प्लस इकडे आला होती मायनस. म्हणजेच किती झालं बेटा, tan ऑफ 70 डिग्री मायनस tan ऑफ 50 डिग्री मायनस tan ऑफ 20 डिग्री इज इक्वल टू tan ऑफ 70 डिग्री इंटू द tan ऑफ 50 डिग्री इंटू द tan ऑफ 20 डिग्री. हेच प्रूफ करायचं होतं बेटा. पहा, tan ऑफ 70 मायनस tan ऑफ 50 मायनस tan ऑफ 20 इज इक्वल टू tan ऑफ 70 इंटू tan ऑफ 50 इंटू tan ऑफ 20. सेम मागच्या सारखं गणित. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, ठीक आहे. पुन्हा आता थोडंसं याचा स्टाईलमध्ये पण थोडं वेगळं आहे बेटा गणित. काय आहे काही नाही ते पाहू. 70 50 20च्याच फॉर्ममध्ये पण थोडंसं वेगळं आहे. प्रूफ दॅट tan ऑफ 70 डिग्री इज इक्वल टू tan 20
tan 20 डिग्री प्लस 2 इंटू द tan ऑफ 50 डिग्री प्लस 2 इंटू द tan ऑफ किती आहे बेटा 50 डिग्री. ओके, आता गणित कसं सोडवायचं नाही बघा. हा जो 70 डिग्री आहे त्याला पुन्हा इज इक्वल टू काय लिहिता येईल 50 डिग्री प्लस 20 डिग्री लिहिता येईल बेटा. पुन्हा दोघी साईड्सला tan घेतो. tan ऑफ 70 डिग्री इज इक्वल टू पुन्हा tan ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 50 प्लस 20 दोघीकडे डिग्री डिग्री. पुन्हा tan ऑफ a प्लस b किती येतं tan a प्लस tan b अपॉन खाली 1 मायनस tan a इंटू द tan b अपॉन खाली 1 मायनस tan a इंटू द tan b. ही कोणाची किंमत आली बेटा tan ऑफ 70 डिग्रीची. हा डिवाइडला इकडे आला ती मल्टिप्लाय. पुन्हा मग tan 70 ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 मायनस tan 50 इंटू द tan 20 इज इक्वल टू tan ऑफ 50 प्लस tan ऑफ 20 प्लस किती आलं बेटा tan ऑफ 20. ओके, आता पुढे बोलायला गेलं तर हा 70 पुन्हा याला मल्टिप्लाय जाईल, हा पुन्हा याला मल्टिप्लाय होईल. आता महत्वाचं बेटा थोडंसं वेगळं आहे. आता इथं tan 70 जसाच्या तसाच आला मायनस इथे ना बेटा tan 70 लिहितो फाईन इंटू द tan ऑफ 50 लिहितो इंटू द tan ऑफ 20 लिहितो. ठीक आहे, विच इज इक्वल टू tan ऑफ 50 प्लस tan ऑफ 20 असं लिहितो. tan ऑफ 50 प्लस tan ऑफ 20. ओके, आता हा जो tan 70 आहे ना बेटा, हा जो tan 70 आहे त्याला तू काहीतरी लिहू शकतो. ती सगळ्यात आयएमपी स्टेप आहे. tan ऑफ 70 जो आहे ना त्याला मी लिहू शकतो tan ऑफ 90 मायनस 20 डिग्री. चालेल बेटा, tan ऑफ किती येईल 90 मायनस 20 लिहिता येईल मला त्याला. येस, आता ती डायरेक्ट स्टेप इथं वापरणार आहे बेटा, पण ते येतं कसं आहे ते तिकडे दाखवतंय. येतं कसं आहे ते तिकडे दाखवते बेटा. tan 70 आहे पुन्हा याला tan ऑफ इथे काय लिहिता येईल बेटा पाय बाय 2 मायनस 20 डिग्री. चालेल, पाय बाय 2 मायनस 20 डिग्री. आता पुन्हा आपल्याला आठवत असेल इथे पाय बाय 2 येतो, मायनस म्हणजे मागे मागे आल्यावरती ऑल आर पॉझिटिव्ह, अपॉनला 2 आलं म्हणून टॅनचं काय झालं cot 20. म्हणजेच tan 70 इज इक्वल टू द काय असतो बेटा cot 20. हे मी प्रूफ करून दाखवलं. tan 70 म्हणजेच माझा cot 20 असतो. सगळ्यात 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 आयएमपी स्टेप ह्या गणिताची, सगळ्यात आयएमपी स्टेप बेटा. ही जर स्टेप लक्षात आली तरच पुढचा येतं. हा जो tan 70 आहे त्याला मी cot 20 असं लिहू शकतो. हा जो tan 70 आहे त्याला मी cot 20 असं लिहू शकतो. मग इथे tan 70 तसाच लिहिला मायनस हा जो tan 70 आहे त्याच्या जागी लिहितो cot 20. असं का पुढं कळेलच. इंटू द tan ऑफ 50 तसं झालं, इंटू द tan ऑफ 20 पण तसं झालं, विच इज इक्वल टू tan 50 प्लस tan 20. आता ना बेटा cot थीटा इंटू द tan थीटा जी किंमत आहे तीच इथं आहे. म्हणजे याला मला काय लिहिता येईल बेटा tan 70 मायनस जर मी या दोघांना सोबत लिहून घेतलं, पहिले tan 20 लिहितो इंटू द cot 20 लिहितो इंटू द tan 50 लिहितो. चालेल बेटा असं. पहिले ह्या दोघी टर्म्स लिहिल्या इज इक्वल टू tan 50 प्लस tan 20. ओके, आता tan थीटा इंटू cot थीटा आपल्याकडे बेटा tan थीटा इंटू द cot थीटा इज इक्वल टू 1 असतं माहिती आहे. मग tan 20 इंटू द cot 20 ची पण किंमत किती येईल 1 येईल. ही 1 डायरेक्टली दिसत नव्हती, मग tan ला मी cot फॉर्म मध्ये लिहिलं म्हणजे मग ह्या दोघांची किंमत 1 झाली. म्हणजे आता ह्या दोघांची किंमत किती होईल बेटा 1 होईल. ही स्टेप कळाली, याच्यावर नाही याच्यावर नाही. सगळ्यात आयएमपी ही स्टेप आहे बेटा. ही जर स्टेप सुचली तर खालचं गणित सुचतं. पुन्हा मग इथे tan 70 जसंच्या तसंच मायनस याच्या जर किती आलं 1 इंटू द tan 50 त्याच्यानंतर इज इक्वल टू पुन्हा मग tan 50 प्लस tan 20. ओके, आता पुढे इकडे सोडवतो. किती बेटा इथे tan 70 मायनस tan 50 मायनस किती आलं tan 50 इज इक्वल टू 1 गुणिले tan 50 चे पुन्हा इथे tan 50 आणि प्लस किती आलं बेटा tan 20 प्लस किती आलं tan 20. ओके, आता हा मायनस आहे तिकडे गेला होती प्लस, मग tan 70
इज इक्वल टू tan 50, ठीक आहे, प्लस tan 20, हा मायनस तिकडे गेल्यावरती प्लस, पुन्हा इथे tan of 50 आलं. मग एक tan 50 प्लस एक tan 50 म्हणजे किती tan 50 बेटा? 2 tan 50. मग इथे tan of 20 तसंच लिहितो आणि प्लस किती आलं? 2 tan of 50 विच इज हेन्स प्रूव्ड. हेच प्रूव्ह करायचं होतं, आलचेच नाही. हेन्स प्रूव्ड. ह्या गणिताचं सगळ्यात महत्त्वाचं बेसिक इथं दडलंय. हे कळालं आणि ही स्टेप कळाली तर अख्खं गणित कळतं. हे कळालं आणि ही स्टेप कळाली तर अख्खं गणित कळतं. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा सम घेतोय बेटा, पुढचा सम घेतोय. क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे. क्वेश्चन काय म्हणतोय? प्रूव्ह दॅट इन ट्रायंगल ABC, प्रूव्ह दॅट इन एनी ट्रायंगल ABC, prove that in any triangle ABC, tan A plus tan B plus tan C, tan A plus tan B plus tan C is equal to असतं tan A into the tan B into the tan C into the tan C. कुठल्याही ट्रायंगल मध्ये हे असं असतं, मला प्रूव्ह करायचंय. बरं, आता हा बेटा एक माहिती पाहिजे. इन एनी ट्रायंगल ABC, इन एनी ट्रायंगल ABC, कुठल्याही ट्रायंगल मध्ये अँगल A ची किंमत प्लस अँगल B ची किंमत प्लस अँगल C ची किंमत इक्वल टू पाय असते. हे माहिती पाहिजे. IMP ह्या गणितासाठी हे जर माहित नसेल तर गणित सुचणारच नाही. म्हणजे काय? ट्रायंगल घेतला बेटा, ट्रायंगलच्या तिघा अँगल्सची बेरीज किती असते बेटा? 180 असते. लक्षात ठेवा, ट्रायंगलची तिघांची बेरीज किती असते? 180. 180 म्हणजेच किती झालं बेटा? पाय झालं. ठीक आहे. आता हा प्लस आहे, तिकडे गेल्यावरती मायनस, म्हणजेच मग A प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी. दोघी साईड्सला पुन्हा आता टॅन घ्या. टॅन ऑफ किती बेटा? इथे A प्लस बी इज इक्वल टू टॅन ऑफ किती? पाय मायनस सी. चलो पुन्हा फॉर्म्युला. टॅन ऑफ A प्लस बीचा किती येतो? टॅन A प्लस टॅन बी अपॉन खाली 1 मायनस tan A into the tan B which is equal to पुन्हा tan of A minus B, tan A minus tan B upon खाली 1 plus tan A into the tan B म्हणजे tan C. म्हणजेच किती आलं बेटा? tan C. आता इथे tan A प्लस tan B तसंच ठेवा. ठीक आहे. अपॉनला खाली 1 मायनस tan A इंटू द tan B तसंच ठेवा. इथे ना बेटा सगळ्यात पहिले tan ऑफ पायची किंमत काढा. पाय म्हणजे किती असतो बेटा? 180 असतो. मग आता कॅल्सी मध्ये काढली तरी चालेल. tan ऑफ पाय विच इज इक्वल टू किती असतो? tan ऑफ 180. tan ऑफ 180 बघा बरं, tan ऑफ 180 किती येतो बेटा? 0. tan ऑफ 180 किती असतं? 0. tan ऑफ 180 किती असतं बेटा? 0. म्हणजेच हा 0 मायनस tan C अपॉनला खाली 1 प्लस 0 इंटू द tan C. राईट. म्हणजेच मग इथे तुम्हाला काय लिहिता येईल बेटा? tan A प्लस tan B अपॉनला खाली 1 मायनस tan A इंटू द tan B इज इक्वल टू मायनस tan C अपॉनला खाली फक्त 1. शून्य गुणिले कुठलीही संख्या शून्यच असते. राईट. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे तिकडे जाईल, हे इकडे आलं. मग इथे 1 ला गुणिले किती होऊन जाईल बेटा? tan A प्लस tan B. 1 ला गुणिले tan A प्लस tan B इज इक्वल टू हा मायनस tan C तसाच ठेवा. मायनस tan C तसंच ठेवलं. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 मायनस tan A इंटू द tan B. 1 मायनस tan A इंटू द tan B. 1 गुणिले कुठली संख्या? तीच संख्या, म्हणून tan A प्लस tan B जसंच्या तसंच आलं. विच इज इक्वल टू हा याला मल्टिप्लाय, हा याला मल्टिप्लाय. मायनस tan C इंटू द 1 मायनस tan C मायनस मायनस प्लस tan A इंटू द tan B इंटू द tan C. ओके. मायनस आहे इकडे आल्यावरती प्लस.
मग इथे किती होऊन जाईल बेटा tan A प्लस tan B प्लस tan C इज इक्वल टू tan A into the tan B into the tan C. Hence proved. हेच प्रूफ करायचं होतं बेटा. Hence proved. ठीक आहे, हेच प्रूफ करायचं होतं. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित बेटा काय म्हणतोय पुन्हा आता. इफ a plus b is equal to pi by 4. If a plus b is equal to pi by 4 दिलेला आहे. If a plus b is equal to pi by 4, ठीक आहे. show that 1 plus tan a दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 1 plus tan b इज इक्वल टू 2 येतं. इज इक्वल टू किती येतं बेटा 2 येतं, हे प्रूफ करायचंय. इज इक्वल टू किती येतं 2 येतं, हे मला प्रूफ करायचंय. ओके, दिलेलं काय बेटा a प्लस बी इज इक्वल टू पाय बाय 4 आहे असं मी तुला सांगून देतोय. फिक्स आहे. मग दोघी साईड्सला पुन्हा टॅन ऍड करा. टॅन ऑफ किती आलं बेटा इथे a प्लस बी विच इज इक्वल टू टॅन ऑफ पाय बाय 4. पुन्हा मग टॅन ऑफ a प्लस बी चा फॉर्म्युला किती येतो टॅन a प्लस टॅन बी अपॉन ला खाली 1 मायनस टॅन a इंटू द टॅन बी. आता टॅन पाय बाय 4 म्हणजेच टॅन 45 असतो बेटा. हे मागच्या समचं बेसिक होतं. टॅन ऑफ पाय बाय 4 म्हणजेच टॅन ऑफ 45 असतं. टॅन 45 ची किंमत किती असते 1. टॅन 45 ची किंमत किती असते 1. हा डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय. मग किती येईल बेटा इथे टॅन a प्लस टॅन बी इज इक्वल टू 1 गुणिले कुठली संख्या तीच संख्या येते म्हणून डायरेक्ट घेतो 1 मायनस टॅन a इंटू द टॅन बी. ओके, आता ना बेटा हा मायनस इकडे आल्यावरती काय होऊन जाईल प्लस. हा 1 ला तिथेच ठेवा, हलवू नका. कारण का तुला इकडे 2 हवाय. आधी कॉन्स्टंट आले त्याला बघू, मग पुढचं बघू. हा मायनस इकडे आल्यावरती प्लस. मग किती होऊन जाईल बेटा इथे टॅन a प्लस टॅन बी प्लस टॅन a इंटू द टॅन बी. ओके, विच इज इक्वल टू 1. आता जर इथे ऑब्झर्व केलं ना बेटा इथे 2 आहे. इथं काय 2 आहे. तो 2 कधी येईल बेटा माहिती का जेव्हा इथे मी 1 ऍड करेल. येस, 1 प्लस 1 केलं की इथे प्लस 1 केलं की ह्या 2 होईल. त्याशिवाय 2 होईल का बेटा नाही. मग 1 जर मी इथे ऍड करतो RHS ला तर 1 मला इकडे पण ऍड करावं लागेल. 1 जर मी इथे ऍड केला तर 1 मला इकडे पण ऍड करावं लागेल. येस, 1 जर मी इथे ऍड केला तर 1 मला इकडे पण ऍड करावं लागेल. मग काय करतो आता ह्या गणिताची सगळ्यात आयएमपी स्टेप ही आहे ऍड 1 ऑन बोथ साइड्स. ऍड 1 ऑन बोथ साइड्स. मग इथे इकडे लिहितो आता हे 1 प्लस टॅन a प्लस टॅन b प्लस टॅन a इंटू द टॅन b टॅन a इंटू द टॅन b इज इक्वल टू 1 प्लस 1. 1 प्लस 1 किती आलं बेटा 2. ठीक आहे. आता पुढे पहा याला ना हा 1 प्लस टॅन a मी ब्रॅकेट मध्ये टाकतो बेटा. का टाकतो पुढे कळेलच. प्लस या दोघांमध्ये कॉमन मला टॅन बी दिसतंय. टॅन बी कॉमन काढलं ब्रॅकेटच्या आत, इथं काही शिल्लक नाही म्हणजे 1 आला. इथं काहीच शिल्लक, या दोघांमधून टॅन बी हे सोडून द्या, वेगळं घ्या. या दोघांमध्ये कॉमन टॅन बी आला, काही शिल्लक नाही म्हणजे 1 आलं. प्लस काहीतरी शिल्लक येते, काय बेटा टॅन ए शिल्लक आहे. 1 प्लस 1 किती आलं 2. आता ना बेटा ह्या दोघांमध्ये पहा ही टर्म आणि ही टर्म कॉमन आहे. आधी ही टर्म कॉमन होती बेटा. आता ह्या दोघांमध्ये 1 प्लस टॅन ए कॉमन आहे. मग इथे 1 प्लस टॅन ए मी कॉमन लिहिला. 1 प्लस टॅन ए लिहिलं. आता इथं काही शिल्लक नाहीये. या दोघांमधून 1 प्लस टॅन ए कॉमन काढला. आता इथं काही शिल्लक नाहीये. काही शिल्लक नाही म्हणजे 1 आला. 1 प्लस किती आलं टॅन बी इज इक्वल टू 2. हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड बेटा. ठीक आहे. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके, पुढचं सम बेटा क्वेश्चन घ्या. व्हिडिओ पॉज करून गणित लिहून झालं बेटा. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम
पुढचा सम घ्यायचा बेटा आपल्याला. काय म्हणतोय, इफ tan a इज इक्वल टू 1, इफ tan a, इफ म्हणतोय तो tan a इज इक्वल टू 1 म्हणतोय, अँड tan b इज इक्वल टू 2, अँड tan b इज इक्वल टू 2. prove that tan c is equal to 3. prove that tan c is equal to 3 where a, b and c are triangles. खाली लिहून घ्या, where a, b and c are triangles. बर, ABC ट्रायंगल आहे. येस, ABC जर ट्रायंगल असेल तर मला माहिती आहे A प्लस B प्लस C इज इक्वल टू पाय असतो. पाय म्हणजेच किती असतो बेटा, 180 इज इक्वल टू काय असतो, पाय असतो. ठीक आहे, पुन्हा हा प्लस इकडे गेला होती मायनस. आत्ताच आपण अशा स्टाईलचं गणित बघितलं होतं. A प्लस बी इज इक्वल टू किती आलं, पाय मायनस सी. दोघी साईड्सला टॅन घ्या. टॅन ऑफ किती आलं, A प्लस बी इज इक्वल टू टॅन ऑफ किती आलं बेटा इथे, पाय मायनस सी. मग पुन्हा फॉर्म्युला टॅन ए प्लस टॅन बी अपॉनला खाली 1 मायनस टॅन ए इंटू द टॅन बी विच इज इक्वल टू पुन्हा टॅन ए मायनस टॅन सी बी म्हणजेच 1 प्लस टॅन ए म्हणजेच पाय इंटू द टॅन बी म्हणजे सी. आता टॅन ए ची किंमत देतोय तो 1 आहे. टॅन बी ची किंमत किती म्हणतोय तो 2 आहे. अपॉन खाली 1 मायनस टॅन ए ची किंमत 1, टॅन बी ची किंमत 2 विच इज इक्वल टू टॅन पाय ची किंमत 0 असते बेटा. टॅन पायची किंमत आत्ताच बघितलं, जस्ट बघितलं बेटा. टॅन पाय म्हणजेच टॅन ऑफ 180 असतो आणि टॅन ऑफ 180 ची किंमत किती येते, 0. 0 मायनस किती आलं बेटा, टॅन सी. ओके, आणि खालच्या साईडला 1 प्लस 0 इंटू द टॅन सी. ओके, 1 प्लस 2 3 अपॉन खाली 1 मायनस 2 विच इज इक्वल टू मायनस टॅन सी अपॉन खाली किती आलं, फक्त 1. शून्य गुणिले कुठली संख्या, 0. 3 अपॉन मायनस 1 इज इक्वल टू किती आलं बेटा, मायनस टॅन सी. मायनस वरती लिहा खाली लिहा, काही फरक पडतो. म्हणजेच मायनस 3 इज इक्वल टू मायनस टॅन सी. मायनस मायनस दोन्हीकडचं कॅन्सल, म्हणजेच टॅन सी इज इक्वल टू 3. हेन्स प्रूव्ड. चलो घ्या लिहून. हेन्स प्रूव्ड घ्या लिहून बेटा. सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे, पुढचं सम घेण्याच्या आधी मला तुम्हाला काही बेसिक सांगायचंय, मग नंतर सम घेईल बेटा मी. पुढचं सम घेण्याच्या आधी तुम्हाला काही बेसिक सांगायचंय. ठीक आहे, सपोज 2a असेल बेटा, 2a, त्याला मी a प्लस a असं लिहू शकतो. चालेल, 2a ला काय लिहू शकतो, a प्लस a. पुढे मी a प्लस a तसंच ठेवतो आणि प्लस b आणि मायनस b टाकतो. काही वांदा म्हणजे पहा, a प्लस a ऑलरेडी होतं, इथे प्लस बी पण केला मायनस बी पण केला, काही फरक पडेल का बेटा, अजिबात नाही. प्लस बी पण केला मायनस बी पण केला, काही फरक पडेल का, अजिबात नाही. पुढे आता याला काय करता येईल बेटा, ही टर्म a आणि हा प्लस बी सोबत घेतो. a प्लस बी आला. त्याच्यानंतर ही टर्म आणि ही टर्म सोबत लिहितो, मग प्लस a आणि मायनस बी सोबत लिहिलं. चालेल बेटा. कर्ली लाईन्स वाल्या टर्म सोबत लिहिल्या आणि स्ट्रेट लाईन वाल्या टर्म सोबत लिहिल्या. मग इथे याला मी ब्रॅकेट टाकून देतो. याला a प्लस बी लिहिता येईल, प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये a मायनस बी लिहिता येईल. कुणाची किंमत आली बेटा, ही 2a ची. म्हणजे 2a मला असं पण लिहिता येतं. 2a मला असं पण लिहिता येतं. हेच तुला प्रूफ करून द्यायचं होतं मला. 2a ला मी a आणि b च्या फॉर्म मध्येच लिहायचं असेल मला. 2a ला a आणि b च्या फॉर्म मध्येच लिहायचं असेल तर असं लिहिता येतं. 2a ला मला a आणि b च्या फॉर्म मध्येच लिहायचं असेल तर असं लिहिता येतं. तसंच 2b बद्दल बघू आता. 2b इज इक्वल टू किती बेटा, b प्लस बी. राईट, मग इथे b प्लस बी प्लस a मायनस a घेतो. चालेल, प्लस a मायनस a. पुन्हा कर्ली लाईन्स वाले सोबत आणि स्ट्रेट लाईन्स वाले सोबत. मग इथे काय लिहिता येईल बेटा, b प्लस a, त्याच्यानंतर प्लस b आणि मायनस a. चालेल, असं प्लस b आणि मायनस a. आता पुढे पहा काय करतोय.
इथून पुन्हा मला आता ए प्लस बी आणि ए मायनस बीच्या फॉर्ममध्येच लिहायचंय त्याला. कुठल्या फॉर्ममध्ये लिहायचंय? ए प्लस बी आणि ए मायनस बी. तर याला मी ए प्लस बी लिहिलं, काही फरक पडेल बेटा? पहिले ए लिहिला नंतर बी लिहिला. याला लिहिताना मायनस ए पहिले येईल आणि मग बी येणार. येस, पहिले मायनस ए येईल आणि नंतर बी येईल. येस, हो की नाही? कळालं बेटा? ए प्लस बी लिहिलं पहिले, पहिले मायनस ए आणि प्लस बी लिहिलं. मला ए प्लस बी आणि ए मायनस बी ह्या फॉर्म मध्येच लिहायचं आहे. जसं हे पण ए प्लस बी आणि ए मायनस बी ह्या फॉर्म मध्येच लिहिलं, तसं इथे पण ए प्लस बी आणि ए मायनस बी ह्या फॉर्म मध्येच लिहायचं आहे. मग आता इथे ए मायनस बी तर काही येत नाहीये. मग मी काय करतो बेटा, हा ए प्लस बी तसाच ठेवला, मायनस चिन्ह कॉमन काढलं, मायनस चिन्ह कॉमन ब्रॅकेट टाकली बेटा. आता मायनस चिन्ह कॉमन काढलं तर इथे ए मायनस बी होऊन जाईल. येस, आता याला फोडलं तर तुला हे भेटेल, मायनस प्लस मायनस ए मायनस मायनस प्लस बी. इथे ब्रॅकेट आली बेटा. आता पहा काय आली? ब्रॅकेट. जर मी ब्रॅकेट टाकली तर इथे काय होऊन जाईल? ए मायनस बी. म्हणजेच मला इथे काय लिहिता येईल बेटा? ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये मायनस आणि ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये. कशाला लिहिता आलं? 2b ला. म्हणजे 2b ला लिहायचं असेल तर काय येतं? ए प्लस बी मायनस ए मायनस बी. आणि 2a ला लिहायचं असेल तर ए प्लस बी प्लस ए मायनस बी. खूप महत्वाची नियम इथं लिहून घेतो. 2a ला लिहायचं असेल तर काय येतं बेटा? ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि प्लस ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये. 2b लिहायचं असेल तर पुन्हा किती होईल बेटा? ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये मायनस ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये. फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं मला ते पण सफिशियंट आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं मला ते पण सफिशियंट आहे. ठीक आहे, आधी व्हिडिओ पॉज करून एवढं लिहून घ्या आणि हे बेसिक लिहून घ्या. मग पुढचं गणित बघू बेटा, मग पुढचं गणित बघू. ठीक आहे, अपेक्षा ठेवतो झालं असेल लिहून. हे बेसिक बेसिक आहे बेटा, ह्या बेसिक कन्सेप्ट मध्ये लिहा. ओके, आता माझं सम चालू करतोय. सम थोडंसं लेंदी आहे, नीट बघाल. सम थोडंसं लेंदी आहे, नीट बघाल. काय म्हणतोय? इफ tan ऑफ a प्लस बी इज इक्वल टू 1 प्लस 7. इफ tan ऑफ a प्लस बी, tan ऑफ a प्लस बी इज इक्वल टू 1 अपॉन 7 and tan of a minus b and tan of a minus b is equal to किती आहे? 1 upon 8. Prove that tan of 2a is equal to 3 upon 11 and tan of 2b is equal to 1 upon 57 is equal to किती बेटा? 1 upon 57. आता आपल्याला एक एक प्रूफ घेऊ आपण. पहिले 2a चा फंडा. 2a ला मी काय लिहू शकतो? मी आत्ताच सांगितलं, ए प्लस बी प्लस ए मायनस बी लिहू शकतो. 2a ला काय लिहू शकतो? ए प्लस बी आणि प्लस पुढच्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी असं लिहू शकतो. मग दोघी साईड्सला पुन्हा टॅन घेतो. टॅन ऑफ 2a इज इक्वल टू टॅन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये प्लस पुढच्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. आता ही जी अख्खी किंमत याला ए पकडा आणि ही अख्खी जी किंमत याला बी पकडा. टॅन ऑफ ए प्लस बी, ही अख्खी किंमत ए, ही अख्खी किंमत बी आहे लक्षात ठेवा. ही अख्खी किंमत ए, ही अख्खी किंमत बी आहे असं लक्षात ठेवा. मग आता इथे टॅन ऑफ किती बेटा? ए प्लस बी, हा ए प्लस बी प्लस पुन्हा टॅन ऑफ किती बेटा? इथे ए मायनस बी होल डिवायडेड बाय खाली 1 मायनस धिस इंटू द धिस. किती म्हणजे? टॅन ऑफ ए प्लस बी इंटू द टॅन ऑफ ए मायनस बी. आता आपल्याला किमती दिलेल्या आहेत बेटा, त्या किमती टाका. टॅन ऑफ ए प्लस बी ची किंमत 1 अपॉन 7 प्लस टॅन ऑफ ए मायनस बी ची किंमत 1 अपॉन 8 होल डिवायडेड बाय 1 मायनस 1 अपॉन 7 इंटू द 1 अपॉन 8 विच इज इक्वल टू 1 अपॉन आधी टाकल्या. पुन्हा मग फक्त वरच्या बाजूचं घेतोय. 7 8 जा 56 लसावी आला, 8 1 जा 8 प्लस 7 1 जा 7 त्याला डिवायडेड बाय खाली 1 मायनस 1 अपॉन 7 8 जा 56. 7 8 जा किती आलं बेटा? 56. पुन्हा इथे टॅन ऑफ 2a ची किंमत विच इज इक्वल टू किती बेटा? 8 प्लस 7 किती आलं? 7 प्लस 7 14 प्लस 1 15 अपॉन 56 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा लसावी किती आला बेटा? 56. पुन्हा तिरकस गुणाकार 56 1 जा 56 मायनस 1 दोघी कॅन्सल झाले. किती आलं? 15 अपॉन 55. 15 अपॉन 55 पाचाच्या पाड्यामध्ये 5 1 जा 5 1 जा 5 3 जा म्हणजेच किती आलं? 3 अपॉन 11. कोणाची किंमत आली? ही टॅन ऑफ 2a. कोणाची किंमत आली? टॅन ऑफ 2a. अजून मला टॅन ऑफ 2b काढायचंय बेटा. आधी एवढं लिहून घ्या. आधी अर्धच सम झाले तेवढं लिहून घ्या आधी. पण आता टॅन ऑफ 2a काढलं.
आपण टॅन ऑफ 2a काढलं तेवढं प्लीज लिहून घ्या. आता टॅन ऑफ 2b काढेल मी. ठीक आहे, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता मी टॅन ऑफ 2b काढायला चालू करेल. आता काय चालू करेल बेटा, टॅन ऑफ 2b. टॅन ऑफ 2b काढायचं म्हटलं तर माझ्याकडे पुन्हा फॉर्म्युला किती बेटा, a प्लस बी मायनस a मायनस बी. येस, पुढच्या ब्रॅकेटमध्ये a प्लस बी मायनस a मायनस बी. मग आता टॅन ऑफ 2b पाहिजे तर दोघी साईडला टॅन घेतलं. टॅन ऑफ 2b इज इक्वल टू टॅन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा a प्लस बी मायनस पुन्हा इथे a मायनस बी. ओके, ही पूर्ण a ची किंमत, ही पूर्ण b ची किंमत. मग पुन्हा इथे टॅन a मायनस टॅन b b ची किंमत a मायनस बी होल डिवायडेड बाय 1 प्लस टॅन a ची किंमत a प्लस बी इंटू द टॅन b ची किंमत a मायनस बी. ओके, टॅन a पुन्हा किती आला बेटा, 1/7 मायनस 1/8 होल डिवायडेड बाय खाली 1 प्लस पुन्हा 1/7 इंटू द 1/8 पुन्हा 7 7 49 7 8 जा 56 तिरकस गुणाकार 8 1 जा 8 मायनस 7 1 जा 7 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा 1 प्लस 1/56. ओके, मग टॅन ऑफ 2b इथं भेटलं. टॅन ऑफ 2b इज इक्वल टू 8 मायनस 7 1/56 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा 56 प्लस 1 लसावी बेटा 56 येईल. लसावी 56 आला तो आधी लिहून घेतला आणि मग 56 प्लस 1 56 कॅन्सल 1/57. कोणाचा आन्सर आलं, टॅन ऑफ 2b. कोणाचा आन्सर आलं बेटा, टॅन ऑफ 2b. आज सगळे मी ह्या फॉर्म्युलावरतीच गणितं घेतले बेटा. आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी सगळेच्या सगळे ह्या फॉर्म्युलावरतीच गणितं घेतलेली आहेत. आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी सगळे ह्या फॉर्म्युलावरतीच गणितं घेतलेले आहेत. अजून गणितं बाकी आहेत बेटा, 3 ते 4-5 गणितं ह्या टाईपचे बाकी आहेत. मग कंपाऊंड अँगल्स आपला संपेल. कंपाऊंड अँगल सगळ्यात लेंदी आहे. ठीक आहे, कंपाऊंड अँगल्स मग आपला संपेल बेटा. ओके, दॅट्स ऑल.